So today's subject is business law, and we will start a new chapter, that is chapter number 6, prospectus. First, we will see the meaning of prospectus, and then we will see various aspects of this prospectus and legal formalities. Let's we start. First, we will see the meaning of prospectus. Section 2, subsection 70 and 25. Prospectus is an important document to be submitted to registrar of companies after incorporation of public limited company. इनकॉर्पोरेशन म्हणजेच काय तर एखादी कंपनी फॉर्म झाल्यानंतर इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर ती स्टार्ट होते आफ्टर इनकॉर्पोरेशन. आणि हे इनकॉर्पोरेशन केव्हा होतं, जेव्हा सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळणार आहे त्या कंपनीला, तेव्हा ती कंपनी स्टार्ट होते. आता प्रॉस्पेक्टस इज अनदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. जसे आपण मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, देन आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, दिस पब्लिक डॉक्युमेंट्स वी हॅव सीन इन लास्ट चॅप्टर्स. सो लास्ट चॅप्टरमध्ये आपण मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन बघितलेले आहेत. हे डॉक्युमेंट जेवढे महत्वाचे आहेत तसंच आणि तेवढंच महत्वाचं प्रॉस्पेक्टस सुद्धा आहे. सो इट इज इम्पॉर्टंट डॉक्युमेंट टू बी सबमिटेड टू रजिस्ट्रार ऑफ कंपनीज आफ्टर इनकॉर्पोरेशन ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी. आता जी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे तर त्या पब्लिक लिमिटेड कंपनीचं इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे प्रॉस्पेक्टस हे सबमिट करावं लागतं. Prospectus is an invitation to the public offer to subscribe shares. मग आता हे prospectus मध्ये काय असतं, मेन मोटिव्ह काय त्यांचा? इट्स अन इन्व्हिटेशन टू द पब्लिक. पब्लिकसाठी हे इन्व्हिटेशन आहे आणि यामध्ये काय केलं जातं, मग हे इन्व्हिटेशन कशासाठी असेल? ऑफर टू सबस्क्राईब शेअर, म्हणजेच लोकांनी त्या पब्लिक लिमिटेड कंपनीमधून जास्तीत जास्त शेअर्स सबस्क्राईब करावे यासाठी ते इन्व्हिटेशन एक असू शकतं प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टसमध्ये त्या कंपनीमध्ये किती शेअर्स आहेत, त्यानंतर त्या शेअर्स विषयी जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल हे सगळी त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असते. दॅट्स वाय इट इज अन इन्व्हिटेशन टू द पब्लिक ऑफर टू सबस्क्राईब शेअर्स. यामध्ये ऑफर केलं जातं पब्लिकना की त्यांनी येऊन कंपनीमध्ये शेअर सबस्क्राईब करण्यासाठी. प्रॉस्पेक्टस हे इन्व्हिटेशन म्हणून काम करतं. आफ्टर इनकॉर्पोरेशन means registration, a public limited company has to secure minimum subscription within 120 days. After incorporation, कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, सी इंडियन कंपनीज ऍक्ट 1956 अँड अमेंडमेंट 2013, इंडियन कंपनीज जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार प्रत्येक कंपनीला रजिस्ट्रेशन हे करावंच लागतं. And after registration, a public limited company has to secure a minimum capital within 120 days. म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनीला विदिन 120 डेज रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच्या 120 दिवसात स्वतःचं जे काही मिनिमम सबस्क्रिप्शन आहे, मिनिमम कॅपिटल जे आहे हे सिक्युअर करावं लागतं. A public company cannot start business until and unless the certificate is issued. Private company can start business after incorporation. सी इनकॉर्पोरेशन मीन्स रजिस्ट्रेशन. कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कंपनीचे जे काही मेन ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या सुरू होतात. मीन्स कंपनीचं जे वर्किंग आहे हे चालू होतं. आता पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड ह्या ज्या दोन कंपनीज आहेत त्या दोघांचंही वर्किंग थोडं डिफरंट आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाबतीत काय आहे तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे आफ्टर इनकॉर्पोरेशन दे कॅन स्टार्ट देअर बिझनेस. प्रायव्हेट कंपनीमध्ये त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर इमिडिएटली ते त्यांचा बिझनेस जो आहे हा स्टार्ट करू शकतात. बट इन पब्लिक कंपनी दे कॅनॉट स्टार्ट अ बिझनेस अनलेस अँड अंटिल द सर्टिफिकेट इज इश्यूड. पब्लिक कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन झाल्या लगेच ते बिझनेस स्टार्ट नाही करू शकत. जोपर्यंत ते रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडून जे सर्टिफिकेट इश्यू होत नाही तोपर्यंत ते बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. एकदा का ते सर्टिफिकेट इश्यू केलं, they can easily start their business.
सो हा ह्या दोन कंपनींमधला डिफरन्स आहे, पब्लिक लिमिटेड अँड प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आफ्टर इनकॉर्पोरेशन दे कॅन इमिडिएटली स्टार्ट देअर बिझनेस. In public company cannot start business unless and until the certificate is issued. जे काही ते सर्टिफिकेट आहे रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडून इश्यू केल्याशिवाय पब्लिक लिमिटेड कंपनी ही स्टार्ट होऊ शकत नाही. प्रॉस्पेक्टस मस्ट बी इन रायटिंग. तर जे प्रॉस्पेक्टस आहे, प्रॉस्पेक्टस हे रायटिंग मध्ये असलंच पाहिजे. An oral invitation to subscribe for shares in or debentures of a company or deposits is not a prospectus. आता जे ओरल इन्व्हिटेशन आहे, मग ते शेअर सबस्क्राईब करण्यासाठी असेल किंवा डिबेंचर्स साठी असेल किंवा कंपनीमध्ये डिपॉझिट्स करण्यासाठी असेल. जे ओरल इन्व्हिटेशन आहे, इट इज नॉट अ प्रॉस्पेक्टस. हे प्रॉस्पेक्टस नाहीये. Likewise, an advertisement in television or film is not treated to be prospectus. जसं की आपण टेलिव्हिजनवर एखादी ॲड करतो, की येस या कंपनीचे शेअर्स जे आहेत हे सबस्क्राईब करण्यासाठी जी काही ॲड असेल ती टेलिव्हिजनवर केली किंवा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या केल्या जातात फिल्ममध्ये, इट इज नॉट ट्रीटेड टू बी प्रॉस्पेक्टस. हे जशा की टेलिव्हिजनवरती ॲड्स होतात, तशा प्रकारे जर त्यांनी ॲड केली असेल किंवा ओरली त्यांनी इन्व्हिटेशन केलं असेल, इट इज नॉट अ प्रॉस्पेक्टस. हे कोणत्याही प्रकारे प्रॉस्पेक्टस होणार नाही. प्रॉस्पेक्टस मस्ट बी इन रायटिंग. प्रॉस्पेक्टस हे रायटिंगमध्येच असलं पाहिजे. सो हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स होते प्रॉस्पेक्टस रिलेटेड. Prospectus is a खूप important document. It is an important document to be submitted to the registrar of companies after incorporation of public limited company. Public limited companyचं इन्कॉर्पोरेशन झाल्यानंतर प्रॉस्पेक्टस हे डॉक्युमेंट जे आहे हे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे सबमिट करावं लागतं. आता प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर इट इज अन इन्व्हिटेशन टू द पब्लिक ऑफर टू सबस्क्राईब शेअर. मग प्रॉस्पेक्टस म्हणजे काय, तर हे इन्व्हिटेशन आहे की यामध्ये आता इन्व्हिटेशन कसलं केलं जातं, टू ऑफर टू सबस्क्राईब द शेअर्स. पब्लिकला ऑफर केलं जाते की त्या कंपनीमधले शेअर्स जे आहेत हे तुम्ही सबस्क्राईब करा, अशी ऑफर तिथे केली जाते. मिनिंग लक्षात आलंय सगळ्यांच्या? Definition of prospectus. Section, just a minute. Section 2, subsection 17. Section 2, subsection 70 of Companies Act 2013 says, a prospectus means any document describes or issued as a prospectus and includes any notice, circular, advertisement, or other documents inviting deposits from the public or documents inviting offer from public for the subscription of shares, debentures in a company. आता डेफिनेशन थोडी लेंदी आहे, मोठी आहे, बट यामध्ये प्रॉस्पेक्टस मध्ये ज्या ज्या काही गोष्टी इन्क्लूड आहेत ह्या सगळ्या इथे या डेफिनेशन मध्ये आपल्याला मिळतात. सी प्रॉस्पेक्टस मीन्स एनी डॉक्युमेंट. आता प्रॉस्पेक्टस म्हणजे एक असा डॉक्युमेंट आहे की ज्यामध्ये सगळ्याचे डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आता कसली कसली इन्फॉर्मेशन असेल, तर नोटीस, कंपनीने जर काही नोटीस काढली असेल तर ती. देन सर्क्युलर, कंपनीचं जर सर्क्युलर एखादा असेल की त्यांनी काही शेअर संबंधी काही डिसिजन घेतला असेल, काही डिबेंचर संबंधी डिसिजन घेतला असेल. देन ॲडव्हर्टाइजमेंट, ही कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. ऑर अदर डॉक्युमेंट्स इन्व्हायटिंग डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक. मग पब्लिकना काही कंपनीमध्ये काही डिपॉझिट करायचं असेल, काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा पब्लिक कडून कंपनीमधले शेअर्स सबस्क्राईब करावे यासाठी तिथे ऑफर केली जाते. ते शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील किंवा यांचं सबस्क्रिप्शन जास्तीत जास्त पब्लिकने घ्यावं किंवा पब्लिकने जास्तीत जास्त शेअर्स डिबेंचर सबस्क्राईब करावे यासाठीची सगळी इन्फॉर्मेशन ही प्रॉस्पेक्टस मध्ये रेकॉर्ड केलेली असते. So this prospectus means it is a document which describes or issue and includes any notice, circular, advertisement, then inviting the deposits from public or documents, and offer from public for the subscription of shares.
Next we see the contents of prospectus. Section 26. The main contents of prospectus are: first is the main object of company with the name, address, then description and occupation of the signatories to the memorandum and number of shares subscribed for by them. सी आता ह्या मेन कंटेंट्समध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंपनी, कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, देन विथ द नेम्स, ॲड्रेस अँड डिस्क्रिप्शन. मग आता जे सिग्नेचर करणारे मेंबर्स आहेत त्यांचा नेम, त्यांचा ॲड्रेस, डिस्क्रिप्शन, त्यांचं ऑक्युपेशन काय आहे, की जे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये ज्या ज्या पर्सनचे आपण सिग्नेचर, त्यांचे ॲड्रेस, जे मेंबर्स आहेत, तर तशाच तशाच त्यांची नावं, त्यांचे डिस्क्रिप्शन, त्यांच्या सिग्नेचर्स या प्रॉस्पेक्टसमध्ये सुद्धा असाव्या लागतात. अँड द नंबर ऑफ शेअर्स सबस्क्राईब बाय देम. मग ते मेंबर्स आणि त्यांनी सबस्क्राईब केलेले शेअर्स ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये असते. सो कंपनीचं मेन ऑब्जेक्टिव्ह, देन ते मेंबर्स जे आहेत मेंबर्सची सगळी इन्फॉर्मेशन, त्यामध्ये त्यांचं नेम, ॲड्रेस, ऑक्युपेशन, देन डिस्क्रिप्शन अँड सिग्नेटरीज, त्यांचे जे सिग्नेचर्स आहेत त्या सुद्धा असतात. म्हणजे सिग्नेचर करणारे सगळे मेंबर्स आणि त्यांनी जेवढे शेअर सबस्क्राईब केलेत ते, हे इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये कंटेन असते. नंबर अँड क्लासेस ऑफ शेअर्स अँड द नेचर अँड एक्सटेंट ऑफ इंटरेस्ट ऑफ होल्डर्स thereof in property and profits of the company. आता कंपनीमध्ये किती नंबर ऑफ शेअर्स आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे शेअर्स आहेत, त्यांचं नेचर काय आहे, देन द इंटरेस्ट ऑफ होल्डर्स आणि ते जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचा इंटरेस्ट काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये असते. मग त्यामध्ये काय काय येतं, नंबर ऑफ शेअर्स, कंपनीकडे किती नंबर ऑफ शेअर्स, कोणत्या कोणत्या प्रकारचे क्लासेस आहेत त्यामध्ये, देन इंटरेस्ट ऑफ होल्डर, देन कंपनीची प्रॉपर्टी काय आहे, त्यांना प्रॉफिट्स किती होत आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्ट्समध्ये असते. आता ह्या प्रॉपर्टीमध्ये काय केलं तर प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट्स, कंपनीकडे किती ॲसेट्स आहेत, या सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही प्रॉस्पेक्टसमध्ये येते. Next is the number of redeemable preference shares intended to be issued and the date of redemption, or where no date is fixed, period of notice required for redeeming the shares and proposed method of redemption. आता कंपनीकडे किती म्हणजे नंबर ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, किती प्रेफरन्स शेअर्स रिडीमेबल आहेत हे तिथे रेकॉर्ड केलं जातं. देन रिडम्शनची डेट जी आहे, इश्यू करण्याची जी डेट आहे ही तिथे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्यामध्ये असते. ऑर वेअर नो डेट इज फिक्स, जर तिथे डेट नसेल देन अशा वेळेला देन द पिरियड ऑफ नोटीस रिक्वायर्ड फॉर रिडीमिंग द शेअर्स, मग शेअर्स रिडीम करतानाची जी काही नोटीस त्यांनी काढलेली आहे ती नोटीस तिथे असणं गरजेचं आहे. अँड प्रपोज्ड मेथड फॉर रिडम्शन, मग कोणत्या मेथडने त्याचं रिडम्शन केलेलं आहे. फर्स्ट, नंबर ऑफ रिडीमेबल शेअर्स, किती नंबर ऑफ शेअर्स हे रिडीमेबल आहेत प्रेफरन्स शेअर्स, हे फर्स्ट तिथे इन्फॉर्मेशन असते. देन त्यांचं रिडम्शन कधी होतंय, कधी इश्यू केले जात आहेत, देन रिडम्शनची डेट, आणि जर तिथे डेट नसेल देन रिडीम करण्याआधी जी काही नोटीस काढली जाते ही नोटीस तिथे गरजेची असते. अँड द मेथड ऑफ रिडम्शन, मग ते जे प्रेफरन्स शेअर्स आहेत हे कशा प्रकारे रिडीम केलेले आहेत, मेथड ऑफ रिडम्शन इज व्हेरी मच नेसेसरी. सो these are the main contents of prospectus. Let's see another. The names, occupation and address of directors, managing director and manager, together with the provision in articles or contract regarding their appointment, remuneration or compensation for loss of office. मला कंपनीचे जे डिरेक्टर आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर असतील किंवा मॅनेजर्स असतील, त्यांचे नेम्स, ऑक्युपेशन्स, ॲड्रेस ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये असते. Then the provision in articles
देन कॉन्ट्रॅक्ट रिगार्डिंग देअर अपॉइंटमेंट रेम्युनरेशन. मग आता जे डिरेक्टर्स आहेत तर त्यांच्याशी जे काही कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे त्यांच्या अपॉइंटमेंट संबंधी किंवा त्यांचं जे काही रेम्युनरेशन आहे हे सगळे इन्फॉर्मेशन ही प्रॉस्पेक्टसमध्ये कंटेन केलेली असते. आता जे डिरेक्टर्स आहेत तर त्यांना किती रेम्युनरेशन दिलं जाणार आहे, त्यांची अपॉइंटमेंट कधी झालेली आहे, त्याच्यानंतर तिथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टसमध्ये असते. So first is the name, occupation, address of the directors, managing director and manager together with the provisions in article. म्हणजे डिरेक्टर आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर अँड मॅनेजर यांची सगळी इन्फॉर्मेशन असते. मग त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय काय येईल तर नेम्स, ऑक्युपेशन अँड ॲड्रेस अँड विथ एनी प्रोव्हिजन इन आर्टिकल. त्यासोबतच जर काही आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये काही रूल असेल, काही प्रोव्हिजन असेल तर ती सुद्धा प्रॉस्पेक्टस मध्ये सांगितली जाते. The time of opening of subscription list should be given in prospectus. जे शेअर्स पब्लिक जे काही शेअर सबस्क्राईब करणार आहेत तर त्याची जी काही सबस्क्रिप्शन लिस्ट आहे मग ती केव्हा ओपन केली गेलेली आहे. सो द टाइम ऑफ ओपनिंग ऑफ सबस्क्रिप्शन लिस्ट शुड बी गिवन इन प्रॉस्पेक्टस. मग ती सबस्क्रिप्शन लिस्ट केव्हा ओपन केली आहे त्याचा जो काही टाइम पिरियड आहे हा प्रॉस्पेक्टस मध्ये रेकॉर्ड केलेला असतो. The particular about any option of or preferential right to be given to any person. मग एखाद्या पर्सनला जर काही प्रेफरन्शियल राईट दिलेला असेल किंवा काही पर्टिक्युलर त्याच्या संबंधी काही रूल असेल, काही रेग्युलेशन असेल, मग ती इन्फॉर्मेशन जी आहे प्रॉस्पेक्टस मध्ये तिथे रेकॉर्ड केली जाते. सो द पर्टिक्युलर अबाउट एनी ऑप्शन ऑर प्रेफरन्शियल राईट टू बी गिव्हन टू एनी पर्सन टू सबस्क्राईब द शेअर. मग एखाद्या पर्सनला शेअर सबस्क्राईब करण्यासाठी शेअर किंवा डिबेंचर सबस्क्राईब करताना जर एखादा प्रेफरन्शियल राईट दिला असेल किंवा काही स्पेशल काही ऑप्शन दिला असेल तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन यामध्ये प्रॉस्पेक्टस मध्ये रेकॉर्ड केली जाते. The number of shares or debentures which within the two preceding years been issued for consideration other than cash. Preceding previous years त्यामध्ये जे काही शेअर्स किंवा डिबेंचर्स त्यांनी इश्यू केलेले आहेत मग ते किती नंबर ऑफ शेअर्स किंवा किती नंबर ऑफ डिबेंचर्स त्यांनी इश्यू केलेत ही इन्फॉर्मेशन प्रॉस्पेक्टस मध्ये कंटेंट केलेली असते. सो द नंबर ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स विच विदिन द टू प्रिसिडिंग इयर्स been issued for consideration other than cash. The amount or rate of underwriting commission. Underwriting commission ची अमाऊंट किती होते किंवा त्याचा जो काही रेट दिलेला असेल तर तो रेट सुद्धा प्रॉस्पेक्टस मध्ये त्याचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. देन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इथे रेकॉर्ड केले जातात. देन द नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑडिटर इफ एनी ऑफ कंपनी. जर त्या कंपनीचा कोणी ऑडिटर असेल फिक्स तिथे केलेलं सो त्या ऑडिटरचं नेम आणि त्याचा ॲड्रेस, a reasonable time and place at which copies of all accounts on which the report of auditor is based may be inspected. See, आता यामध्ये काय म्हटलंय तर कॉपी ऑफ ऑल द अकाउंट्स कंपनीने जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत त्याचा जो काही रिपोर्ट आहे ऑडिटरने जो ऑडिटरला इन्स्पेक्ट करावा लागतो. मीन्स ऑडिटर काय करतात तर जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते चेक करतात. त्याच्यामध्ये जे काही एरर्स असतील त्यामध्ये जे काही चुका असतील त्या दाखवून देतात. सो रिझनेबल टाइम अँड प्लेस at which the copies of all accounts on which the report of auditor may be inspected. Particulars about premium received on shares within two preceding years or to be received. See, शेअर्स वरती जो काही प्रीमियम मिळतोय पर्टिक्युलर्स अबाउट द प्रीमियम रिसिव्ह. शेअर्स वरती जो प्रीमियम रिसिव्ह झालेला आहे विदिन टू प्रिसिडिंग इयर्स ऑर टू बी रिसिव्ह. मग त्या 2 वर्षांमध्ये जो काही त्यांना प्रीमियम रिसिव्ह झालेला आहे किंवा रिसिव्ह होणार असेल तो सुद्धा तिथे रेकॉर्ड केला जातो. So these are the contents of prospectus.
हे मेन कंटेंट आहेत प्रॉस्पेक्टसचे.